टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देशातल्या दिल्ली येथील विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये जे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आपल्या जळगावच्या ज्या लोकसभेचा खासदार आहे स्मिता वाघ यांनी सुद्धा या ठिकाणी दिल्लीच्या त्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली असतील किंवा प्रचारामध्ये सहभाग घेतला होता। आपल्यासोबत बोलण्यासाठी आता थेट स्मिता वाघ आहेत। काय सांगणार ताई, आज दिल्लीची विधानसभेचं इलेक्शन सुरू आहे, त्या ठिकाणी आज काउंटिंग चालली आहे। संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे, त्या ठिकाणच्या प्रचारामध्ये तुम्ही सुद्धा सहभाग घेतला होता। नमस्कार। दिल्लीचा रिझल्ट काय असणार आहे आम्हाला माहिती आहे। 100% तिथं आमचं सरकार बसणार, यात कुठे शंका नाही। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून प्रत्येक स्टेटला जो काही निधी म्हणजे ई बस असेल वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून ते सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या। पण याच्या उलटं जर बघितलं केजरीवालांच्या बऱ्याच गोष्टी ह्या कागदावर होत्या, ॲक्च्युअल प्रोसेसमध्ये कुठे होत्या की त्यांनी जे काही आरोग्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की सुविधा आम्ही देतो, पण त्या ठिकाणी नुसत्या रिकाम्या बिल्डिंग होत्या, तिथे सामान भरलेलं होतं, असं बऱ्याच ठिकाणी आम्हाला सुद्धा आढळून आलं। याच्या उलटं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या काही स्कीम दिल्या होत्या त्यांनी त्या स्वतः सगळ्या नाकारल्या होत्या की आम्ही देतो, तुमचा काय संबंध। इथपासून त्यांनी जे काही प्रकार सगळे केले होते ते लोकांच्या आता लक्षात आलेले आहेत। त्यामुळे विकास कोण करू शकतं हे लोकांना माहिती आहे। त्यामुळे मी ज्या प्रचारात होते मालवीय नगरमध्ये, तिथे सतीश उपाध्याय आमचे भाजपचे उभे होते आणि मला विश्वास आहे की आज दिल्लीमध्ये आमचं सरकार 100% बसणार। तर या ठिकाणी जो आहे आपचा मुख्यमंत्री होता, आपच्या ताब्यात दिल्ली होती, त्या ठिकाणचे प्रचाराचे मुद्दे नेमके कसे होते भाजपचे, कशा पद्धतीचे चॅलेंजिंग होतं आपल्याला? मी म्हटलं ना की सेंट्रल गव्हर्नमेंटने प्रत्येक स्टेटला जो काही निधी दिलेला आहे तो निधी दिल्लीतसुद्धा दिलेला आहे, त्यामध्ये कुठे कमतरता केलेली नव्हती। आणि हे लोकांच्या लक्षात आले की त्यांनी केलेले कामं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून सेंट्रलने केलेले कामं आणि स्टेटमध्ये केजरीवालांनी केलेली कामं, याचं कॅल्क्युलेशन लोकांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या योजना ह्या कागदावर आहेत। 100 युनिटपर्यंत तुमचं वीज बिल माफ आहे, पण 100च्या पुढे एक जर युनिट फिरला तर तुम्हाला सगळं बिल भरावं लागतं, हे लोकांच्या लक्षात येत आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या लक्षात आल्यानंतर लोकांना आता वाटतं की परिवर्तनाची गरज आहे। त्यामुळे मला माहिती आहे की 100% विश्वास आहे की 100% आमच्या जागा बसतात। तर दोन गोष्टींवर ही निवडणूक या ठिकाणी पार पडते। एकीकडे आता आपला नुकताच बजेट पार पडला आहे, अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाचा काही परिणाम या निवडणुकीवर होईल का? व दुसरीकडे अरविंद केजरीवालांना अटक झाली होती, त्यांच्यावर कारवाई झाली होती, तर त्यांना पण सहानुभूती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशा दोन गोष्टी या समोरासमोर आहे, काय वाटतं तुम्हाला? बजेट जर आपण बघित असेल तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी अतिशय चांगलं बजेट, शेतकरी असतील, युवक असतील, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी असेल, प्रत्येक घटकाला त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मध्यमवर्गीयांचं 12 लाखापर्यंत आज तुमचं कुठल्या प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही आहे। त्यामुळे बजेटचं हे काही दिल्लीला बघून नाही केलेलं आहे, ते पूर्ण देशाला बघून बजेट तयार केलं गेलेलं आहे। त्यामुळे त्याचा परिणाम तर होईल, लोकांना समजतं ना की विकास कोण करत आहे। आणि राहिला केजरीवालांचा विषय, ज्याने चूक केली त्याला त्याचं पनिशमेंट तर होणार आहे, मग ती कोणी असो। उद्या मी चुकले तर मला सुद्धा पनिशमेंट होईल। त्यामुळे जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि जे बरोबर ते बरोबर हे जनतेला समजतंय। तर इतर राज्यांप्रमाणे आता दिल्ली सुद्धा भाजपच्या ताब्यात येईल का? 100% येणार। दिल्लीमध्ये भाजपचा झेंडा फडकला जाईल आणि आमचं सरकार बसणार। तर विकासाच्या मुद्द्यावर आतापर्यंत संपूर्ण देशामध्ये निवडणुका पार पडल्या, नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून संपूर्ण अनेक राज्यांनी विश्वास ठेवला, त्याप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा यंदा भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास या ठिकाणी खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन जकी अहमद, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।